हॅलो नमस्कार. गणेश इलेक्ट्रिकल चाकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहू शकता आता आपल्याकडं एक शेगडी आलेली आहे. तिचा काय प्रॉब्लेम आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक शेअर करा, कमेंट करा. बघा आता मी शेगडी ऑन करतो आहे. खूप पहिलं बंद करून घेणार आहे, आता ऑन करतो. तर आपण शेगडी पेटवूया. बघा आपण आता एक कॉक चालू केलेला आहे, शेगडी दुसराही केलेला आहे. आता बघा जाळ खूप लहान येत आहे. आपण कमी करायला गेल्यावरती शेगडी पूर्ण बंद होतीये. जाळ पण लहान येतोय, लाल जाळ येतोय. हे पण तोच प्रॉब्लेम आहे. जाळ लहान आहे, कमी करायला गेल्यावर बंद होतीये. शेगडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतोय कसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. चला तर व्हिडिओ बघा. आता आपण गॅसची पहिली बटणं बाहेर काढून घेऊया. नॉब आता बटन आपण पहिलं बाहेर काढणार आहे. त्यानंतर स्क्रू खोलून आपलं शेगडी कॉक आपण बाहेर काढून घेणार आहे, पाईप, म्हणजे जेणेकरून आपलं काम करायला व्यवस्थित होईल. आता बर्नर सेट मी काढून घेतो. स्क्रू गंजलेले आहेत, मी स्प्रे मारून नंतर डिले करून काढून घेणार आहे. आता मी नट काढून घेतलेली आहे. आता कॉक बर्नर सेट आता बाहेर काढलेला आहे. त्यानंतर आपण आता नट काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला आतला पाईप काढून काम करता येईल. पहा, शेगडीचं काम कधी पण व्यवस्थित करून कस्टमरला द्यायचं आहे. शेगडीचं काही प्रॉब्लेम करत कामा येता नाही. आपण आता ही टाळी काढलेली, म्हणजे टाळी बघू शकताय किती खराब झालेली आहे. आतमध्ये किती खराब असेल ते आपण आता पूर्ण क्लीन करून घेणार आहे. पाईप बाहेर काढून घेऊया. पाईप आता मी बाहेर काढून घेतलेलं आहे काम करण्यासाठी. पहा आता मी टाळ्या पहिल्या स्वच्छ करून घेतोय, कारण टाळ्यामधून परत त्यात घाण जाऊ नये त्यासाठी याच्या प्लेटा पहिल्या स्वच्छ करून घ्यायच्या. बघा एकदम प्लेट स्वच्छ झालेली आहे आपली. तर दुसरी प्लेट आपण स्वच्छ करून घेणार आहे त्याच पद्धतीने. हे पहा, ही पण आता स्वच्छ झालेली आहे. तर आता आपण मेन काम करणार आहे कॉकचं, आपल्या ज्यामधून जाळ छोटा येत होता तो. हे बघा आता मी निप्पल काढून घेतो. पहिला निप्पल काढून घ्यायचा आहे. 77 नंबर आणि 58 नंबरचा निप्पल यायला लागतो. आता निप्पल काढलाय. हे बघा इतकं जाम आहे की मला पकडीने फिरवावं लागत आहे. शेगडी खूप दिवस काम न केल्यामुळे आता मी नट काढून घेतोय. नट काढलेला आहे. त्यानंतर आता स्प्रिंग काढलेली आहे बाहेर. आतमधला कॉक काढून घेणार आहे नॉब. हे पहा, यामधनं आपल्याला गॅस भेटत असतो पुढं. मग हे पूर्ण काळं झालेले दिसते तुम्हाला, भरलेले आहे. त्यामुळे आपल्याला जाळ छोटा येत आहे. तर आपण हे काम करणार आहे आता याला सर्व्हिसिंग करण्याचं किंवा क्लीन करून घेण्याचं. वाटी घेतलेली आहे, त्या वाटीत आपण आता लिक्विड घेणार आहे साफ करण्यासाठी. हे आता त्या लिक्विडमध्ये टाकणार आहे, जेणेकरून ते सगळं घाण त्याच्यामध्ये निघून जाणार आहे. अशा रीतीने आपण स्वच्छ करायचं आहे. आता मी हा कॉक पहिला स्वच्छ करून घेणार आहे. त्याच्याद्वारे मी आता कपडा टाकून पूर्ण क्लीन करून घेणार आहे, जेणेकरून आपलं नॉब वगैरे त्याच्यामध्ये परत घाण होणार नाही. तर आता स्प्रे मारून मी हलका बाहेर टाकून स्वच्छ करून घेणार आहे. आतमध्ये ते घाण असल्यामुळे ते आपला कॉक जाम जात असतो फिरायला, तो पण आपलं प्ले होणार आहे. अशा रीतीने आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे.
आता स्प्रिंग मिडलेटच्या सहाय्याने पहिली त्याची माती काढून घेते, कारण मसाल्याची घाण लागलेली असते स्प्रिंगला, ती घाण परत आत जाऊ नये म्हणून आपण ब्लेडच्या पाण्याने काढून घेणार आहे. तर लिक्विड मारून स्वच्छ करून घेणार आहे. आता आपण हे वाल घेतलेले आहे, तर हे सगळं क्लीन करून घ्यायचे आहे आपल्याला. सर्व आपण क्लीन करून घेतल्याच्या नंतर परत ते बसून टाकणार आहे त्यामध्ये. पूर्ण होलं स्वच्छ करायची. होलं ही पॅक असल्यामुळे आपला गॅस भेटत नाही, जाळ छोटा चालतो. आता आपण हे क्लीन करून घेतलेलं आहे, फडका मारून स्वच्छ करून घ्यायचं. ब्रश मारायचा आहे, ब्रशने आपली घाण सगळी निघून जाते. होल पण चांगलं ब्रशने स्वच्छ करायचं. बघा पूर्ण क्लीन झालेलं आहे आपलं. आपण याला ग्रीस लावून घेणार आहे. ग्रीस लावल्याच्या नंतर आपल्याला फिरवताना एकदम स्मूथली राहणार आहे. ऑन ऑफ करायला आपलं हे बटन हलकं जातं. हे मी वाल टाकून घेतलं ग्रीस लावून. ग्रीस थोडं लावायचे, होलच्या शेजारी लावायचं नाही, गिरगीस आपला आतमध्ये जाणार. स्प्रिंग टाकलेली आहे. आता मी नट लावून फिटिंग करणार आहे. तर आपली शेगडी आता कॉक सर्व्हिसिंग करून क्लीन करून ओके झालेलं आहे, रेडी. हे पहा, हे एक साईड तर कंप्लीट झालेली आहे. त्याच्यात आपण आता 58 नंबरचा वाल लावलेला आहे. निप्पल तुम्हाला दाखवत होतो. हे पहा 58 नंबरचा निप्पल आहे. हा आपण आता निप्पल लावून घेणार आहे त्याला. सर्व्हिसिंग केल्याच्या नंतर आपण हा नवीन निप्पल वापरतो, कारण जेणेकरून पहिल्या निप्पलची घाण त्याला लागणार नाही, त्यासाठी आपण नवीन निप्पल वापरत आहोत. हे पहा, आता माझा निप्पल बसून झालेला आहे. शेगडीचा कॉक पण आपला सर्व्हिसिंग झालेला आहे. तर आता आपण दुसरी साईड कंप्लीट करणार आहे. जशी ही साईड कंप्लीट केली त्याच पद्धती हे पण साईड सेम आपण कंप्लीट करणार आहे. हा मोठा असल्यामुळे त्याला 77 नंबरचा आपण निप्पल टाकणार आहे काम झाल्याच्या नंतर. हे पहा, त्याच्यात पोझिशनमध्ये मी नट काढून बाहेर घेणार आहे. हा एक झालेला आहे. आता दुसरा आपण काम करणार आहोत. सेमच्या पोझिशनमध्येच आपण हा पण कॉक क्लीन करणार आहोत. हे पहा, तसेच आपले दोन्ही कॉक ओके झाले. आपण आता टेस्ट करणार आहे. हे पहा, आपण कमी करताना बंद होत होती, आता आपला गॅस बंद होत नाही आहे. चहा पण किती मोठा चालू झालेला आहे. हे पहा, कमी करायला गेलेले आहे. कमी करताना आपला गॅस बंद होत नाही आहे. हे पहा, जाळ पण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाळ पाहिला असेल कसा होता, ह्या व्हिडिओमध्ये पहा. कमी करून मी फुल केली आहे तरी आपला गॅस बंद झाला नाही. तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये